आयुष्कामी अध्यायामध्ये कोष्टाचा जो श्लोक दिलेला आहे, कोष्टः क्रूरो मृदुर्मध्यो मध्यः स्याते समेर अपि. कोष्टः क्रूरो मृदुर्मध्यो मध्यः स्यातेही समेर अपि. म्हणजे वात दोष जे आहेत, म्हणजे वातादी जे दोष आहेत, वात पित्त कफ, त्यांच्यामध्ये कोष्ट कशा प्रकारचे असणार, तर जे वात दोष आहे त्यांच्या म्हणजे वात दोष ज्यांच्यामध्ये प्रधान आहे त्यांच्यामध्ये कोष्ट कसा असणार, क्रूर कोष्ट असणार. ते जर पित्तदोषामध्ये बघितलं तर ते पित्तदोषाच्या प्रधानतेमुळे कोष्ट कसा असणार, मृदू कोष्ट असणार. आणि जर कफदोषाचं प्राधान्य असेल तर मध्य असणार, म्हणजे मीडियम कोष्ट असणार. आणि जर समजा तिन्ही पण दोष समान अवस्थेमध्ये असतील तर तिथे पण मध्यम कोष्ट असणार. ओके, मग असे कोष्टांचे पण किती प्रकार झाले, 4 प्रकार झाले. क्रूर कोष्ट, मृदू कोष्ट, मध्य कोष्ट आणि मध्यम कोष्ट, असे 4 प्रकारचे कोष्ट आहेत दोषांच्या प्रधानतेनुसार, समानतेनुसार. ओके.